अवमान जाणून बुजून करतायत सारखं सारखं नुसत्या चर्चा. आता तुम्हाला जर 3 वर्ष आम्ही सन्मान दिलाय, तुमच्या शब्दाला तुमचा मान राखलाय, सरकारचा राखलाय, शिष्टमंडळाचा राखलाय, तुम्हाला मराठा समाजाकडून आणखीन अपेक्षित काय आहे? तुमच्याकडे साधा सरळ प्रश्न आहे. तुमच्या शब्दाचा सन्मान केलाय, सरकारला जर प्रत्येक वेळेस मराठ्यांनी मान दिलाय, तर मग तुमचं कर्तव्य मराठ्यांच्या 58 लाख नोंदी निघाल्यात त्याचे प्रमाणपत्र देणं, त्याचे व्हॅलिडिटी देणं, मराठ्यांचे मनं जिंकणं. उठलं सुटलं की नुसतं चर्चा, उठलं सुटलं की नुसतं चर्चा. तुम्ही किती दिवस येड्यात करणार? तुमच्या डोक्यात ना जो गैरसमज आहे ना, तो सरकारचा आणि शिष्टमंडळाचा निघणं लय गरजेचं आहे की आपण चर्चा करू, दरवेळेसच मराठ्यांना फसवू, दरवेळेसच मराठ्यांना आता 8 दिवसांनी देतो, महिन्याने देतो, 1-2 महिन्याचा वेळ द्या, 3 महिन्याचा वेळ द्या, 6 महिन्याचा द्या. हे जे तुमचं चालू आहे ना, ही तुमचा लय मोठा गैरसमज आहे की आम्ही मराठ्यांना येड्यात काढतोय म्हणून. आम्ही आमच्या संस्काराप्रमाणे चालत होतो की आपण सरकारला वेळ दिला पाहिजे, त्यांचा शब्द पाळला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. परंतु तुम्हाला मराठ्यांचा सन्मान करता आला नाही. तुम्ही जाणून बुजून वारंवार मराठ्यांचा तळतळाट घेतला, मराठ्यांचा अपमान केला, मराठ्यांवरती अन्याय केला. तुम्ही घाटच घातलाय. मराठ्यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाही, प्रमाणपत्र पण द्यायच्या नाही. हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करायचं नाही. म्हणजे जे आर काढणार तुम्ही, परत नोंदी शोधणार तुम्ही, देणार पण तुम्हीच नाहीत. सातारा संस्थांचे, कोल्हापूरचे, औंध पुण्याचे गॅजेटियर लागू करायचे नाहीत. परत चर्चेला पण तुम्हीच येणार, केसेस मागे घेतो म्हणणार, चर्चेला पण तुम्हीच येणार. व्याज परतावे देणार नाहीत पोरांचे. ईडब्ल्यूएस, एसीबीसी मधून पोरांना निवडी झाल्यात, नियुक्त्या तुम्ही देणार नाहीत, चर्चेला तुम्हीच येणार. तुम्ही सारथीच्या योजना बंद केल्या, चर्चेला तुम्हीच येणार. तुम्ही आता ओबीसीचा जे.आर काढला मराठ्यांसाठी, जे.आर तुम्हीच काढणार, चर्चेला तुम्हीच येणार. काय पटतंय तुम्हाला? मला काय कळतच नाहीये. तुमचा गैरसमज तुम्ही आता त्यातून बाहेर पडा, असं आमचं म्हणणं आहे. शिष्टमंडळाने पण आणि मुख्यमंत्र्यांनी पण की आम्ही मराठ्यांना बरोबर वेळेवर फसवतो, ही जरा गैरसमजून बाहेर पडा. 29 ऑगस्टचं आंदोलन होणार आहे. नसता 28 ऑगस्टच्या आत तुम्हाला सगळे प्रश्न अंमलबजावणीसह मार्गी लावू नये. कारण आता आम्ही तुम्हाला वेळ देण्याच्या मनस्थितीत नाहीत. आणि का द्यायचा याचं उत्तर तुम्हीच द्या. तुम्हाला का वेळ पाहिजे? पाटील, शिष्टमंडळ चर्चा येते तुमची, त्यांच्यासोबत काही चर्चा झाली? कोणत्या विषयावर चर्चा होणार, काय चर्चा होणार? नाही, काय करते चर्चा तरी होती? काय चर्चा करणार आहेत? रोज तेच आहे. नोंदी त्यांनी शोधल्यात, कुणबी प्रमाणपत्र आहेत, काय चर्चा करणार आहेत? ते सपशेल याच्यात खोटे ठरलेत. ते मराठा समाजापुढे राज्यात उघडे पडलेत. त्यांना काहीतरी करून आता मराठ्यांची नाराजी, रोष कमी करायचा, पण तो आता होत नाहीये. कारण मराठ्यांनी तुम्हाला दिलेला वेळ, तुमच्या शब्द मराठ्यांनी पाळला, तुमचा जो सन्मान केला ना, ती इज्जत तुम्हाला राखता आली नाही, तुम्हाला तुमची प्रतिष्ठा राखता आली नाही. तुम्ही मराठ्यांना खोटं बोलून फसलात आणि मराठ्यांच्या पुढे तुम्ही आता उघडे पडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सुट्टी नाहीये, कुठल्याच परिस्थितीत नाही. आम्ही कायदा सोडून राज्य घटनेच्या नुसार 1967च्या नियमाच्या नुसार बाहेर जाऊन काही मागत नाहीत. आमचे पूर्वीचे असणारे सरकारी दस्तावेजाचे गॅजेटियर, 58 लाख नोंदी आणि जे विषय आहेत तुम्हीच निर्माण केलेले, त्या विषयातच आपलं नुसती चर्चा सुरू आहे. पण आता तुकडा पडणारे ही निर्णायक आंदोलन होणार आहे. पाटील, कालपर्यंत छगन भुजबळ तुमच्या विरोधात बोलत होते, मात्र काल त्यांचं तुमच्या बाबतीत वेगळं पद्धतीचं स्टेटमेंट आलंय. नाही, काय असतं, आमचं पहिल्यापासून तेच म्हणणं होतं की ओबीसीचा मराठ्याचा कुठेही गावखेड्यात महाराष्ट्रात, ग्रामीण महाराष्ट्रात दुरावा नाहीये. पण हे 4-2 जण जमायचे आणि हे असं आव्हानायचे की आम्ही ओबीसीसाठी लय करतो, ओबीसी धोक्यात आला, ओबीसी संपला, ओबीसी अमका झाला, तमका झाला. आता ओबीसीच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही. ओबीसींनी आमच्या विरोधात कधी भांडावं? 32% आरक्षणातला आम्ही 10-20% मागितलं बाबा, 4-5% मागितलं बाबा, मग त्यांनी म्हणून आमचा तोटा आहे. आम्ही राज्यघटनेच्या पुढे जात नाहीयेत, आम्ही 1967च्या कायद्याच्या पुढे जात नाहीत. आमच्या नोंदी सापडल्यात ते द्या म्हणतोय. आणि ओबीसी इतका साफ आणि स्वच्छ नीतीचा आहे ना, ग्रामीण भागातला गरीब ओबीसी महाराष्ट्रातल्या, त्याला वाटतं नोंदी सापडल्यात म्हणल्यावर आपण काय विरोध करायचा? ते आपल्यातलं जर 4-5% मागितलं तर आपण विरोध करू. त्यांचे गॅजेट आहे, काय विरोध करायचा? आणि ही कुजबूज हे नेत्यांच्या कानावरती गेलेली की ग्रामीण महाराष्ट्रातला ओबीसींना वाटतं मराठ्यात आम्हाला गुन्हा गोविंदाने गावात नांदायचंय, मराठ्यांना 4-2% आपल्यातलं देऊ नका, पण त्यांच्या नोंदी जर सापडल्या तर तुम्ही त्या रोखू नका. उगच इकत भांडण तुम्ही मराठ्यांसंग घेऊ नका, हे त्यांच्या लक्षात आले. हे 4-2 जण डबडे इकडे तिकडे पळत आहेत. तर ते बरं झालं म्हातारपण लावला, भुजबळ साहेब शहाणं झालं. कारण त्याच्या लक्षात आलं इथं मराठ्याचे मतं आहेत आणि या मराठ्याच्या मतात यावेळेस लय फजिती झाली.
कुठं आपल्या नातवाचं आणि पोराचं आणि पुतण्याचं आणि वाटोळं करून घेता, कारण त्याला कायदा कळतो. त्याच्या लक्षात आलंय की आपण नोंदी निघालेला रोखू शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.